संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। हे आहे काशी कुहूळं, याचे मी बोंड बनवणार आहे। आज आहे रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, त्यानिमित्ताने मी बोंड बनवणार आहे विदर्भ पद्धतीने। तर ते बोंड कशा पद्धतीने बनवतात ते मी दाखवते। सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुड मॉर्निंग। कुहूळ्याचे असे वरचे टरफलं काढून घ्यायचे। आता याला कट करून घेते। असे कापून घ्यायचे, याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या। कुहूळे असे कट करून घेतलेले आहे। आता याला शिजायला टाकते। हे कुहूळं असं कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे। 3 शिट्यांमध्ये चांगलं शिजून घेतलेलं आहे। याला पाणी 1 ग्लास टाकलं आणि उकळून घेतलं। त्यानंतर याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी काढून घेतलं। आता याची पेस्ट बनवायची। एक तर हाताने पेस्ट तयार करायची किंवा मिक्सर ग्राइंड करायचं। ह्या कुहूळ्यामध्ये 1 वाटी साखर टाकली, अर्धा चम्मच सॉल्ट टाकलं, 1 वाटी कणिक टाकली गव्हाची, ते मिक्स करून घ्यायचं। हे उकडलेल्या कुहूळ्यामध्ये आता कणिक मिक्स करत आहे। साखर वगैरे टाकलेली आहे, साखर मीठ। आता हे मिक्स करून घेते आणि साखर विरघळेपर्यंत याला 10-15 मिनिट रेस्ट करायचं, रेस्ट करायला ठेवायचं। आणि मग असेच रेस्ट केल्यानंतर 10-15 मिनिटांनी तुम्ही हे तेलात तळून घ्यायचे। शिजवायचं नाही याला, शिजवलं तर खूप कडक बनते। असंच कच्चंच टाकायचं आणि तळून घ्यायचं। याला बोंड म्हणतात मग तळल्यानंतर। विदर्भात याला कुहूळ्याचे बोंड म्हणतात। बघा, खूप जास्त कणिक पण नाही टाकायचे। हे असे बोंड बनवायचे। हे असे बोंड बनवलेले आहे। बघा, अशा पद्धतीने तळायचे ब्राऊन होईपर्यंत। खूप जास्त कच्चे पण नाही ठेवायचे, खूप जास्त डार्क पण नाही करायचे। खायला खूप टेस्टी लागतात काशी कुहूळ्याचे बोंड। मी राखीनिमित्त तयार केलेले आहे। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू सो मच। हे वैदर्भीय पद्धतीने मी कुहूळ्याचे बोंड बनवलेले आहेत आणि विदर्भामध्ये अशा पद्धतीने बनवल्या जातात आणि फार प्रसिद्ध हा पदार्थ आहे।